अयोध्येतील श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पाटणबोरीत विविध कार्यक्रमांचं आयोजन उत्साहात साजरं. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे 22 जानेवारीला होत असलेल्या प्रभू श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मोत्सव समिती पाटणबोरी याद्वारा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सर्व हिंदू बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुमारे 250 वर्ष जुनी असलेलं या श्रीराम मंदिरात आज पहाटे 5 वाजल्यापासून भाविक मोठ्या उत्साहानं सामील झाले. पहाटे 5 वाजल्यापासून मंदिराच्या परिसरात स्वच्छता, साफसफाई, विविध रोषणाई करण्यात आली. मंदिराला भरपूर फुलांनी सजवून वेगळंच रूप देण्यात आलं. महाप्रसादाची तयारी आधीच्या दिवशी रात्री 12 पासून करण्यात आली. महाप्रसादाचं आयोजन पाटणबोरीतील सर्व व्यापारी बांधवांकडून करण्यात आलं. पहाटे 5 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत पूजा, आरती, भजन असं भक्तिमय कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. सायंकाळी 6:30 वाजता प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. नंतर लगेच भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भगिनींनी भगव्या रंगाची साडी तर पुरुषांनी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं. वरील कार्यक्रमासोबत श्रीराम मंदिर येथे 15 जानेवारी पासून श्रीराम सप्ताह, श्रीराम रक्षा स्तोत्र पठण डॉक्टर अभिजित सरमुकदम यांनी केलं होतं. येथील महिलांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या भूमिका साकारून कार्यक्रमाला नाविन्य आणलं. अतिशय भक्तिमय अशा वातावरणात श्रीरामांच्या घोषणेत हा कार्यक्रम पार पडला. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी गजू कैलासवार, पाटणबोरी.